नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना सुप्रभात. खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता आणि मग आजारी असल्यामुळे मला टाकता नाही आला. आज थोडं बरं वाटत होतं, म्हणलं आज जरा टाकावा चला. आणि खरंच लय सिरियस झाले होते बरं का. आणि विकनेस लय आला होता, त्यामुळे वगैरे सलाईन वगैरे लावलं होतं. काही उठले आणि त्यानंतर ब्रश वगैरे केला आणि हातपाय वगैरेच धुतले. आता तुम्ही म्हणशीला बाई पारोशीच राहणार आहे की काय? नाही हो, आज चालले होते मोठं हातरून धुण्यासाठी. मोठं हातरून धुण्यासाठी आपण नदीवर चाललोयच, पण तिथं पण आपण घाण होणार, त्यापेक्षा एकदाच घरी येऊन आंघोळ केलेली बरं ना. जास्त मेहनत लागत नाही. नदी आल्यानंतर फारशी काय कपडे धुण्यासाठी बायकांची काय गर्दी नव्हती. हातरून धुण्यासाठी तर एकदम सुटसुटीत होतं. चला म्हटलं तयारीला लागू. मला तर या हातरून बघूनच चक्कर यायला लागली होती. म्हटलं दत्त महाराजांचं दर्शन घेऊ. दत्त महाराजांनी म्हटलं जरा ताकद एनर्जी द्या हातरून धुण्यासाठी. आणि म्हणशीला पारोशीच गेली की काय दर्शन वगैरे घ्यायला? तसं काय आपण पाप अंगाविना लांबूनच देवाला म्हटलं बरं का. सर्व मोठं हातरून धुवून वगैरे झालं होतं. छोटं हातरून होते हे तिघं धुवत होते. तसं मी पिल्लूला सोबत आणलं होतं, त्यामुळे मी तिच्यापाशी बसले होते. आणि राहिलेली चिल्लर पार्टी जी हातरून जे कपडे होते ते आपल्यालाच धुवायला लागणार होते, त्यामुळे म्हटलं जरा बसावं. वैतागले होते बरं का. आता म्हटलं घरी जाऊन कधी आंघोळ करावी, त्यामुळे नदीलाच आंघोळ केली बरं का. पहिल्यानंतर घरी आल्यानंतर साफसफाई केली आणि त्यानंतर म्हटलं आता पेटपूजा करू आणि राहिलेली भांडी नंतरनं घासू. नुसती कामं कामं किती जरी केली तरी सफाईचं नावच घेत नाहीत.